तर बीड लोकसभेवरून सध्या भाजपच्या अर्थात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। पंकजा मुंडेंचं मला कुठलंही आव्हान वाटत नाही असं बजरंग सोनवणे म्हणाले। तर प्रीतम मुंडे यांच्या कामामुळे कुणीही समाधानी नाही असा आरोप देखील सोनवणे यांनी केला। तर बजरंग सोनवणे यांचं बीडमध्ये एखादं तरी काम दाखवा अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांच्यावर पलटवार केला। याला आव्हान म्हणायची काही गरजच नाहीये। आव्हान याचा अर्थ आव्हान कुणाला असतंय की आव्हान आपण आव्हानाचा विषय कुठे करा, यांना आव्हानात्मक कुठलं काम जर असेल समोरच्या उमेदवाराचं त्याचं आव्हान वाटलं, मला याचं काही आव्हान वाटत नाही। खरं तर प्रीतम मुंडे 10 वर्ष खासदार होतात, मग कसं काम होतं, तुम्ही समाधानी आहात त्या कामामुळे? मी तर समाधानी नाहीच नाही, पण बीड जिल्ह्यातली कुणीही जनता समाधानी नाहीये। बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक जनतेला ह्या खासदारांचा बदल हवा आहे आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला नवीन खासदार हवाय। माझ्यासोबत पंकजाताई मुंडे आहेत। ताई, अख्खा जिल्हा पिंजून झालाय, मात्र महाविकास आघाडीचा आजपासून प्रचार सुरू झालाय, कसं पाहता? प्रचार त्यांचा सुरू हो किंवा नाही हो हा आमचा विषयच नाही। आमचा विषय आहे की आमची महायुती मिळून काय काम करणार आहे आणि किती जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही घेणार आहोत। आणि आम्ही जवळपास 15-20 दिवस झाले कामाला लागलो आहोत। त्यांचा प्रचार आज सुरू झाला असेल तर त्या हरकत नाही, त्यांनाही शुभेच्छा। प्रीतमताईंच्या कामाचा आढावा शून्य आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे म्हणतात। पण जनता काय म्हणते ह्याला महत्त्व आहे। ते काय म्हणतात ह्याच्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये काय आहे, जनतेचा अनुभव काय। 5 वर्ष 5.5 लाख मतं घेऊन कोणालाही ते भेटले नाही, कोणालाही त्यांनी विचारलं नाही, त्यांच्या सहकार्यालाही नाही विचारलं। त्यांनी जिल्हा परिषदमध्ये एवढे वर्ष काम केलेलं आहे, त्या काळामध्ये त्यांनी असं एक योजना सांगावी की जे त्यांच्या नावावर आहे किंवा त्याच्याबद्दल कौतुक होतं। आमच्याविषयी मतदारच बोलतो, आम्हाला बोलायची गरज नाही। मोदींची लाट होती 2019 मध्ये, म्हणून माझा पराभव झाला। आता मोदींची लाट नाही, जनता माझ्यासोबत आहे असं बजरंग सोनवणे म्हणतात। लाट नसेल तरीही लाट आणि नाही लाट हा विषय नसतो। विषय असतो त्या उमेदवाराचं स्वतःचं योगदान त्या जिल्ह्याच्या विकासासाठी। आणि ही बीड जिल्ह्याची जनता अत्यंत सुज्ञ आहे। हा जिल्हा कोणाच्या हातात सुरक्षित राहील ही त्याला पूर्ण जाण आहे। तिहेरी लढत पाहायला मिळते। विनायक मेटेंच्या ज्या पत्नी आहेत ज्योती मेटे, ते अपक्ष उमेदवारी भरणार। याच्याबद्दल मी टिप्पणी नाही करू शकत, पण मी असं कुठेतरी ऐकलं की त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर त्या भरणार आहेत तर तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे। मराठा विरुद्ध ओबीसी कुठेतरी संघर्ष टोकाला जातोय, समीकरण वेगळं होईल असं वाटतं? मी निवडणूक लढत असताना मी विचारांची निवडणूक लढते, जातीपाती धर्माची निवडणूक लढत नाही। त्यामुळे मी अशा गोष्टीवर टिप्पणी करणं अयोग्य। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी।